नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी सईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्या समोर 67वी कथा सादर करत आहे. कथेचे शीर्षक आहे श्रेष्ठ कोण. तत्पूर्वी आज 8 मार्च अर्थात जागतिक महिला दिन. सर्व महिलांना आणि मुलींना या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एकदा एक पती पत्नी गप्पा मारत बसले होते. पती म्हणाला, समाजात जेवढे थोर लोक आहेत, संशोधक, शास्त्रज्ञ झाले, तत्ववेत्ते, शूरवीर, लढवय्ये, शक्तिवान माणसे झालीत, हे सर्व पुरुषच होते. म्हणूनच स्त्रियांपेक्षा पुरुषच श्रेष्ठ आहेत आणि स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान आहे. यावर स्त्री अर्थात पत्नी म्हणाली, समाजात जेवढे चोर, डाकू सापडले ते देखील पुरुषच आहेत. मग स्त्रिया आणि त्यांची थोरवी ती काय वर्णावी? ती एक आई आहे, ती एक पत्नी आहे, ती एक बहीण आहे, ती एक मुलगी आहे, ती एक सून आहे आणि ती एक सासू देखील आहे. अशा कितीतरी तिच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत आणि ही सर्व नाती ती हळूवार जपत असते. कुटुंबात येणाऱ्या प्रत्येक संकटांना तिच्याच आधाराची गरज असते. एक दिवस जरी आई किंवा बायको घरात नसेल तर पुरुषाचे आणि कुटुंबाचे किती हाल होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा स्त्री पुरुष समानता असताना कशासाठी वाद घालायचा? वास्तविक दोघे मिळून जगाला सामर्थ्यवान बनवू शकतात. श्रेष्ठ आणि कनिष्ठतेचा भाव मनातून काढला तर नक्कीच जगाचे नंदनवन बनायला वेळ लागणार नाही. या कथेचं तात्पर्य, श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा विचार निरर्थक असतो. धन्यवाद.